साध्या पावाला द्या हा मसालेदार तडका. मुलं पण मागून मागून खातील. सुरुवात करूया बटरने. बटरमध्ये जिरे तडतडले की बारीक कापलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून परतून घ्या. आता चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा. आता यामध्ये लाल चटणी आणि हिरवी चटणी टाकून परता. हळद, लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट टाकून एकत्र करा. धनेपूड आणि चव वाढवण्यासाठी घरगुती पावभाजी मसाला टाका. घरगुती पावभाजी मसाल्याची रेसिपी हवी असल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा. शिजवण्यासाठी गरजेनुसार पाणी टाकून भाज्या नीट मॅश करा. त्यात थोडं लिंबू पिळा आणि हवं असेल तर चीज टाका. बघा, आपली चटपटीत मसाला भाजी तयार आहे. आता तव्यावर थोडं बटर, कांदा, कोथिंबीर आणि लाल चटणी टाकून परतून घ्या. पावाला मध्ये कापून त्यावर मस्त शेकून घ्या. पावावर तयार केलेली मसाला भाजी लावा आणि त्यावर कांदा, चीज, कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका. आता पावाची घडी करून त्यावरही मसाला भाजी लावा. वरून कांदा, चीज, कोथिंबीर, बारीक शेव टाकून सर्व्ह करा. आणि